कोणी कितीही काही बोलू दे, लोकांचं कामच असतं बोलणं. पण शेवटी तुला माहीत असतं तू काय करतोस आणि का करतोस. चांगलं वाईट हे ठरवायचं काम जगाचं असतं. जे एका दृष्टीने चांगलं वाटतं ते दुसऱ्याला चुकीचंही वाटू शकतं. प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षमतेनुसार, अनुभवानुसार आणि भावनांनुसार दुसऱ्याला परखतो. पण तू तू मात्र स्वतःला सर्वात जवळून ओळखतोस. तू काय विचार करतोस, काय जाणवतो आणि आतून किती खरं जगतोस हे फक्त तुलाच माहीत असतं. म्हणूनच स्वतःला कधीही खोटं सांगू शकत नाहीस ना स्वतःलाच फसवू शकतोस. कोणाचं चांगलं केलंय हे तुला ठाऊक असतं आणि तू कोणाचं वाईट केलंय हे तुला ठाऊक असतं. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माची जाणीव असते. फक्त आपण ती उघडपणे मान्य करत नाही. ती अहंकारामुळे, कधी भीतीमुळे आणि कधी फक्त लोक काय म्हणतील या विचाराने. पण शेवटी दिवस संपल्यावर आपण स्वतःशीच एकटे असतो आणि त्या शांत क्षणी त्या मनासमोर आपलेच कर्म आरशासारखं उभं राहतं. म्हणूनच एक छोटीशी विनंती, स्वतःचा फायदा करताना दुसऱ्याचं नुकसान किती कमी होईल किंवा अजिबात होणार नाही याचा एकदा विचार नक्की कर. करायला अवघड नाही, थोडं मन लावावं लागतं एवढंच. कारण शेवटी चांगलं आणि वाईट ठरवणं जगाचं असलं तरी समाधान शोधायचं आपल्यालाच असतं. ते समाधान फक्त तेव्हाच मिळतं जेव्हा आपण स्वतःसमोर स्वच्छ मनाने उभे राहू शकतो.